एकदा एक छोटासा मुलगा होता, त्याचं नाव होतं चिंटू। तो रोज सकाळी हसतमुखाने उठायचा आणि रविवार आला की त्याचा आनंदच काही और असायचा। त्या दिवशीही तो आपल्या बागेत खेळायला गेला, पण आज तिथे काहीतरी जादू घडणार होती। चिंटूने एक लाल वटवीत सफरचंद झाडावरून तोडलं, पण अरे रे, सफरचंद अचानक म्हणाला, थांब थांब, मी बोलतो। चिंटूने चमकून पाहिलं, डोळे मोठे केले आणि विचारलं, अरे तू बोलतोस? आता तर केळी हसत हसत म्हणाली, हो, आम्ही तिघंही जादुई आहोत, केळी, संत्र आणि सफरचंद। संत्रने डोलत डोलत विचारले, तुला गुपित माहितीये का? आम्ही गुपित झाडाची फळं आहोत। फळं चिंटूला घेऊन गेली एका मोठ्या झाडाजवळ। ते झाड मोठं, जुनं आणि शांत होतं। त्याचं एक मोठं हसणारं तोंड होतं आणि त्याने खूप मृदू आवाजात सांगितलं, चिंटू, सत्य शिकत राहा आणि निसर्गावर प्रेम कर, तू महान होशील। त्या रात्री चिंटूने आईला सगळी गोष्ट सांगितली। आई ऐकत राहिली, हसली आणि त्याला मिठी मारली। चिंटू झोपायला गेला, पण त्याचं मन मात्र त्या जादुई फळांमध्ये हरवून गेलं होतं।